विनोबाने सर्वांना सहज समजावं अशा सोप्या भाषेमध्ये गीताही लिहिलेली. पवनार आश्रम आहे, त्या पवनार आश्रमामध्ये आम्ही गेलो होतो. विनोबांचा आश्रम पाहिला वर्ध्याला. तर गीतेची मांडणी ही ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी जशी केलेली आहे तशी अत्यंत थोडक्या शब्दात विनोबाजींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आपण थोडासा धावता समारोप म्हणतात तसा धावतं काही आपल्याला त्यातले पाहता आले चिंतन तर आपण पाहूया. कौरव पांडवांच्या युद्ध सुरू होतं त्यावेळेला धृतराष्ट्र पहिल्यांदा विचारतो. पहिला श्लोक आहे, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजय. कौरव पांडवांचे युद्ध व्हायचे ठरलं. त्याबरोबर सर्व दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर उभी राहिली आणि त्यावेळेला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला आहे की या पवित्र अशा कुरुक्षेत्रावरती हे चुलत भाऊ एकमेकाच्या समोर युद्धाला उभे राहिलेले. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजय. काय झालं त्याचं संजया, ते आम्हाला सांग, काय घडलं त्या ठिकाणी. आणि मग त्यांनी ती गोष्ट सांगितली की बुवा अर्जुन युद्धाला येऊन उभा राहिला. अर्जुन काय म्हणतो श्रीकृष्णाला, दोन्ही सैन्यामध्ये कृष्णा माझा रथ उभा करी, म्हणजे कोण पाहेन राखिती युद्ध कामना, आज या रणक संग्रामे कोणाशी झुंजणे मज, झुंजते वीरते सारे घेतो पाहून येथमे, युद्धित्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. कृष्णा सांगितलं माझा रथ मध्ये उभा कर आणि मला पाहू देत कोण कोण युद्धाला आलेले आहेत. आणि मग त्यांनी पाहिलं. मग लक्षून या नीट भीष्म द्रोण नृपासतो, म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सरोती, तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित, म्हणे काके तसे मामे सासरे सोयरे सखे, गुरु बंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे, असे पाहून तो सारे सज्ज बांधव आपुले, अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला. अरे अरे हे सगळे आपले नातेवाईक आले, या नातेवाईकांशी युद्ध कसं करू. असे रणात बोलून शोका वेगात अर्जुन, धनुष्यबाण टाकून रथी बैसून राहिला. हातातलं त्याचे शस्त्र गळून गेले की अरे आपल्याला युद्ध कोणाशी करायचे. ज्या भीष्माचार्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपले या कुळातले श्रेष्ठ आहेत, ज्या द्रोणाचार्याने आपल्याला एवढी विद्या शिकवली ते द्रोणाचार्य आहेत. आपला गुरु पुत्र अश्वत्थामा समोर युद्धाला उभा आहे. असे सगळे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा या सगळ्यांना पाहिल्यानंतर आपले सगळे बंधू या ठिकाणी युद्धाला उभे आहेत. काका आहेत, काही मामा आहेत, काही भाचे आहेत, काही पुतणे आहेत. हे पाहिल्यानंतर त्याच्या हातातलं ज्यावेळेला धनुष्य गळून पडलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणताय, कोठो निभलत्या वेळी सुचले पाप हे तुझ, असे रुचेन थोरास याने दुष्कीर्ती दुर्गती. कसं म्हणाले मारू. त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आजच हा प्रश्न तुझ्या मनात का विचार आला, यांना कसं मारायचं. ज्या वेळेला तू युद्धाचा निश्चय केला त्यावेळेला यांच्याशीच तुला लढायचं हे माहिती होतं का नव्हतं. दुसरी गोष्ट अशी,
हे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन, हे सगळे यांच्याशी तू कधी युद्ध केलं नाहीस का अर्जुना? आठव, तू ज्यावेळेला विराट नगरीमध्ये होतास अज्ञातवासात, त्यावेळेला त्या विराटाच्या गायी पळवायला हे सगळे आले होते. तू बृहन्नडेचा वेश घेतला होतास, उत्तरा त्या रथामध्ये बसला होतास, तू सारथ्य करत होतास. त्यावेळेला तू ह्या सगळ्या कौरवांचा पराभव केलास का नाही? केला ना. मग त्यावेळेला तुला आठवलं नाही का हे आपले नातेवाईक आहेत? बरं, तुला असं वाटेल की हे सगळं यादवांचं सैन्य म्हणजे कृष्णाचं सैन्य आहे, मग त्या यादवी सेनेशी, नारायणी सेनेशी मी युद्ध कसा करू? हे समजा भांडायला आलेले यांच्याशी एक वेळ युद्ध केलं तर काही नाही, असं कदाचित तुला वाटेल. पण दुसरा प्रश्न कदाचित तुझ्या मनात असा येईल की ही नारायणी सेना आहे, म्हणजे यांच्या मदतीला कोण आले? कृष्णाचं सगळं सैन्य या ठिकाणी मदतीला आलेलं आहे, म्हणजे यादव सगळे त्यांच्या बाजूने लढत आहेत. मग यादवांना कसं मारायचं असं कदाचित तुझ्या मनात प्रश्न येईल. कृष्ण आता जो कृष्ण सारथ्य करतोय त्याच्या सगळ्या लोकांना मारायचं आहे असा कदाचित तुझ्या मनात विचार येईल. पण या यादवांशी कधी तू लढला नाहीस? लढलायस की रे? आठव, तू काय करतो अर्जुना माहिती आहे का? हे सगळे विसरून जातोस आणि त्यामुळे हा मोह तुझ्या मनामध्ये निर्माण होतो. विचार कर, तू सुभद्रेचं हरण केलंस, त्रिदंडी संन्यास घेऊन गेला होतास, त्यावेळेला तू सुभद्रेचं हरण केलं आणि सुभद्रेला पळवून नेताना हे सगळे यादव तुझ्या मागे लागले होते. तुला कृष्णाचं सहाय्य होतं, पण ही गोष्ट बलराम दादाला मान्य नव्हती, त्यामुळे बलराम दादाचं सगळं सैन्य तुझ्या मागे लागलं. त्यावेळेला ह्याच यादवांचा तू पराभव केला होतास का नाही? बर म्हणाले, तू असा विचार कर की हे सगळे फार म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा यांच्याकडे खूप मोठी शक्ती असेल आणि एवढ्या शक्तिवानांशी मी कसा लढू? त्यांच्याकडे भरपूर शस्त्रास्त्रे जी कदाचित तुला माहिती नसते, मग त्यांच्याशी कसं लढावं असं तुझ्या मनात आलं का? म्हणून तू घाबरतोयस का? अरे विचार कर अर्जुना, पाशुपत अस्त्र मिळावं म्हणून तू तपश्चर्या करायला जंगलामध्ये गेला होतास आणि त्या जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना भगवंताने, शंकराने तुझी परीक्षा पाहण्यासाठी किराताचं रूप म्हणजे एका शिकाऱ्याचं रूप घेतलं, भिल्लाचं रूप घेतलं आणि तू एका डुकराला बाण मारला. त्याच वेळेस त्यांनी पण मारला आणि त्याच वेळेस तो असं म्हणतोय की पहिल्यांदा ते डुक्कर माझ्या बाणाने मरण पावलं आणि तू शंकराला, तुला माहीत नाही समोर शंकर आहेत, तू त्यांना सांगायला लागलास की नाही नाही माझा बाण पहिला लागला. आणि मग ह्या भांडणामध्ये दोघांचं युद्ध झालं, कुणाचं? तुझं आणि शंकराचं. आणि त्या प्रत्यक्ष शंकराशी युद्ध करून त्या युद्धामध्ये तू शंकराला जिंकलंयस. युद्धामध्ये कोणाला जिंकलं? तू शंकराला जिंकलंयस. आणि म्हणून शंकराने प्रसन्न होऊन तुला पाशुपत नावाचं अस्त्र दिलं, म्हणजे निवात कवचाचा ठाव फेडीला. त्या निवात कवचाचा ठाव फेडीला. आता हे सगळं तू केलेलं आहेस, अनेक राक्षसांचा वध केला आहेस, त्या यक्षापासून यांची तू सुटका केलीस ना. कौरवांना धरून नेलं होतं सगळ्याने, तू त्यांची सुटका केलीस. म्हणजे तुला अजिंक्य असं काही नाही आहे. मग तू शूर योद्धा आहेस आणि आत्ताही ती तुझ्या मनामध्ये दौर्बल्य आलेलं आहे, म्हणजे मन थोडंसं मोहाच्या अधीन गेलेलं आहे. तेवढं तू काढून घे, म्हणजे तुझं कर्तव्य आहे ना. त्यजू पाहसी युद्ध परी, हे प्रकृती घडविल तुझं कडून. तू म्हणतोस मी युद्ध करणार नाही, पण तुला युद्ध करावंच लागेल. त्यजू पाहसी युद्ध परी, हे प्रकृती घडविल तुझं कडून. तरी वद पार्था रुजते ममता का अजूनही. अरे तुझी ही प्रकृती तुला युद्ध करायला लावे. प्रकृती म्हणजे माणसाचा मूळ असलेला स्वभाव, मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता राहीना. तशी तुझी मूळ वृत्ती काय? क्षात्र वृत्ती आहे.
ती क्षात्रवृत्ती तुला स्वस्थ बसू देणार नाही. तू बृहन्नडेचं रूप घेतलं होतंस तरी तुझी शास्त्र वृत्ती जी क्षात्रवृत्ती ती स्वस्थ बसू दिली नाही. तू कौरवांशी युद्ध केलंस. तू त्रिदंडी संन्यास घेतला होतास. त्यावेळेला तुला या यादवांशी युद्ध करायचं काही कारण नव्हतं, पण त्याही याच्यामध्ये तू त्यांच्याशी युद्ध केलंस. पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी तू गेला होता, तपश्चर्या करत होता. तपश्चर्या करणाऱ्या माणसाने युद्ध करायचं काय काम आहे? पण तिथंही तुझी क्षात्रवृत्ती तुला स्वस्थ बसू दिली नाही तिने. म्हणजे ही जी क्षात्रवृत्ती आहे तुझी, ती तुला स्वस्थ बसू देणार नाही. हा तुझा स्वभाव आहे. त्यजोपहासी युद्ध परी हे प्रकृती घडविलं तुझ्याकडून. ही तुझी शरीर प्रकृती आहे, तुझा हा जो स्वभाव आहे ते. आणि दुसरा हा परमात्मा. त्याला जर तुझ्याच हातनं ह्या सगळ्यांना मारायचं असेल तर तोही तुला निवांत बसू देणार नाही आहे. म्हणून तुझी मूळ स्वभाव प्रकृती आणि हा जो भगवंतानी निसर्गाने तुझ्याकडे दिलेले काम आहे ते तर तुला करावंच लागेल ना. फळ लाभो न लाभो तू निस्संग समहोनी योगयुक्त करी कर्मे योगसार समत्वशी. अर्जुनाने विचारलं की स्थितप्रज्ञाची लक्षणं काय? स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे? कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा? अर्जुनाने भगवंताला विचारलं, भगवंता स्थितप्रज्ञ माणसाची लक्षण मला सांग की तो कसा आहे, कशावरनं ओळखायचा स्थितप्रज्ञ झाला आहे का नाही? कामना, भगवंत मग सांगतायत, कामना अंतरातील सर्व सोडोनी जो स्वय आत्म्यातच्यासे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग सुखाचे लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावरी. घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिय. जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावरी. निराहार वळे बाह्य सोडी विषय साधक. आतील न सुटे गोडी तेज ती जळे आत्मदर्शने. करीत असता यज्ञ ज्ञात्याच्याही मनासही. नेतुखेतून वेगाने इंद्रिये दांडिगे घे. त्याचे रोधून युक्तीने राहावे मत्परायण. इंद्रिये जिंकले ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली. त्यांनी सांगितले की हे इंद्रिय मोठी दांडगी आहे. पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही मोठी दांडगी आहेत. म्हणजे ती अनिवार्य आहे, पण तिला युक्तीने हळूहळू हळूहळू गोड बोलून, मनाला गोड बोलून त्याशी रोधून युक्तीने राहावे मतपरायण. त्याला गोड बोलून, जसं आपण मुलाला म्हणतो ना, तो खोडकर असला तरी काय म्हणतो, अरे तू खरं म्हणजे चांगला आहेस रे बाळा, खरं म्हणजे तू बघ, तू मन लावून अभ्यास करशील तर तुला चांगले मार्क मिळतील. म्हणजे त्या खोडकर मुलाला सुद्धा तू चांगला आहेस हे सांगावं लागतं. ते सांगितल्यानंतर हळूहळू युक्तीने त्याचं लक्ष कशाकडे लावावं लागतं? त्याचं लक्ष अभ्यासाकडे लावावं लागतं. तसं आपल्या मनाला, त्या इंद्रियांना सांगायचं, खरं हो. मग ह्या सगळ्या इंद्रियांचा चालक कोण आहे? ते मन आहे. म्हणून त्या मनालाच सांगायचं, म्हणा बघ रे बाबा, मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व उडाले. म्हणजे जे काही सांगायचं ते कोणाला? मनाला. बघ रे बाबा, बघ कसं आहे, नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे. अतिद्रव्य नको रे बाबा, दुसऱ्याचं द्रव्य घेऊ नये. दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा केली तर कुठं जावं लागतं? तुरुंगात जावं लागतं. नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. दुसऱ्याचं द्रव्य घ्यायची एकदा सवय लागली ना की ती लोभ वाढत जातो. एखादा अधिकारी बघा, त्याला पहिल्यांदा 50 रुपये दिले तरी खुश असायचा.
मग त्याची लोभीवृत्ती वाढली, त्याला असं वाटायला लागलं नाही नाही या कामाचे मला 100 मिळायला पाहिजे. पुन्हा लोभवृत्ती वाढली, नाही म्हणतो 200 दिले तर काम करतो, मग म्हणायला लागला 500 दिले तर काम करतो, मग म्हणाला 1000 दिले तर काम करतो, मग म्हणाला 10,000 दिले तर काम करतो, मग म्हणाला 50,000 दिले तर काम करतो. म्हणतो नाही नाही माझ्या नावावरती ब्लॉक करा मग मी तुमचं काम करतो. म्हणजे काय झालं की त्याची ती लोभवृत्ती वाढत जाते. म्हणून ती लोभवृत्ती वाढायला नको, म्हणून त्या इंद्रियांना हळूहळू गोड बोलून नको बाबा बघ रे बाबा तू असं करशील तर बघ लोक तुरुंगात गेलेत, तसं एक दिवशी तुलाही जावं लागेल तुरुंगात, असं गोड भाषेने सांगून त्यासे रोधून युक्तीने राहावे मत्परायण. इंद्रिय जिंकले जाने त्याची प्रज्ञा स्थिर राहावली. रागद्वेष परिजाता आली हातात इंद्रिये. आपला राग आणि द्वेष गेला की ती सगळी इंद्रिये आपल्या ताब्यात येतात. रागद्वेष परिजाता आली हातात इंद्रिये. स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता. हे सगळे विषय त्याच्यावरती आपलं स्वामित्व पाहिजे. त्या विषयावरती आपलं स्वामित्व पाहिजे. विषय तर आहेतच, त्या विषयाला सांगायचं योग्य वेळेला योग्य ती गोष्ट मी तुम्हाला देईन. विषय आहे ना, काय आहे विषय? म्हणले मला टी व्ही पाहायला आवडतं. ठीक आहे म्हणले 1 तासभर मी तुला टी व्ही पाहायला सोडेन. म्हणजे तुझा जो विषय आहे ना त्या विषयावरती आपलं नियंत्रण पाहिजे. 24 तास टी व्ही नाही लावणार, पण तुला टी व्ही पाहावं वाटतो ना मग 1 तासभर तुला टी व्ही लावून दे. म्हणजे काय झालं, त्या विषयावरती आपलं स्वामित्व आलं. गोड खायचं आहे मला, हां देईन, पण डायबिटीस होईल इतकं देणार नाही. काय आलं, विषयावर स्वतः आपलं नियंत्रण आलं. म्हणजे ते विषय, त्या विषयावरती आपलं स्वामित्व आलं. काय होतं, स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता. ज्याचं त्या विषयावरती स्वामित्व आलं की कोणता विषय केव्हा भोगायचा आहे. 24 तास नाही, प्रत्येक विषयाला काही वेळ दिली आहे भगवंताने. ते वेळ ते विषय त्या वेळेलाच. सकाळी नाश्त्याची वेळ ठरलेली आहे, एवढी 24 तास नाश्ता करत बसलं तर कसं चालेल. चहाची वेळ ठरलेली आहे, नाश्त्याची वेळ ठरलेली आहे, जेवणाची वेळ ठरलेली आहे, विश्रांतीची वेळ ठरलेली आहे, कामाची वेळ ठरलेली आहे. मग त्याला सांगायचं त्या वेळेला मी तुला मोकळा सोडेन त्या कामासाठी, पण एरवी माझ्या आज्ञेत राहायचं आहे. स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडोनिया. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. प्रसन्नतेने आपल्या मनामध्ये प्रसन्नता आली की हळूहळू सगळी दुःख जातात. म्हणून काय म्हणले तुकाराम महाराजांसुद्धा म्हणतात, काय म्हणतात संत तुकाराम महाराज की मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण. तुमचं मन प्रसन्न करा, सर्वसिद्धी तुम्हाला आपोआप प्राप्त होते. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. एकदा का मन प्रसन्न झालं की हळूहळू बुद्धी स्थिर होत जाते. सोडून कामना सर्व फिरे होऊन निस्पृह. सगळ्या मनातल्या कामना गेल्या की काय झाला, मनुष्य निस्पृह झाला. सोडून कामना सर्व फिरे होऊन निस्पृह. अहंता ममता गेली झाला शांतिरूपचे. अशा रीतीने ज्याने सर्व कामना सोडून दिलेल्या आहेत, जो निस्पृह झालेला आहे, ज्याचा अहंकार नाहीसा झालेला आहे, ज्याच्या मनातली ममता नाहीशी झालेली आहे, म्हणजे आसक्ती नाहीशी झालेली आहे, तो कोण झाला? झाला तो शांतिरूपची. तो शांतिरूप झाला. अर्जुना स्थिती ही ब्राह्मे पाहता न चळे पुन्हा. टिकून अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मिळवी. अशा रीतीची एकदा स्थिर बुद्धी प्राप्त झाली की मग पुन्हा बघा, टाकापासूनच लोणी झाले. टाकापासून काय झालंय? लोणी झालंय. त्या लोण्याचा एकदा गोळा काढला की पुन्हा जरी टाकात टाकला तरी त्याचं ताक होत नाही, तो ताकामध्येच तरंगत राहतो. ताकात मिसळतो का? ताकापासूनच झालाय ना, पण ताकात मिसळतो का? ताकात मिसळत नाही. आता तो त्या
ताकावरतीच तरंगतोय. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता न चळे पुन्हा. एकदा काही स्थितप्रज्ञा स्थिती प्राप्त झाली मग पुन्हा तो त्याच्यामध्ये मिसळत नाही. म्हणजे प्रपंचातच राहतोय, ताकातच लोणी आहे पण ताकापासून अलिप्त. तसं तो प्रपंचातच राहतोय पण प्रपंचापासून अलिप्त राहण्याची कला त्याला कोणी शिकवली आहे? लोण्याने शिकवली आहे. कर्माहुनी थोर बुद्धी कर्माहुनी थोर मानसी तू जनार्दन. पुन्हा अर्जुनाने प्रश्न विचारला आहे 3रा अध्याय. बुद्धी कर्माहुनी थोर मानसी तू जनार्दना मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा. अरे तू तर म्हणतो बुद्धी श्रेष्ठ आहे, मग मला कर्म करायला का लावतो? मग भगवंत म्हणतात तू जर कर्म करणार नाही म्हणलं तर काय? अरे कर्म करावंच लागतं माणसाला. कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्र हे. प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करतातचे. अरे कर्माविण कधी कोणी न राहे. कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही. कर्माशिवाय कोणी क्षणभर सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्माशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, हे कसं काय आहे? अहो तुम्ही काही न करता शांत बसला तर शांत बसणं सुद्धा कर्म आहे. नुसतं हल्ला तरी कर्म आहे. श्वास घेणं कर्म आहे, डोळ्याने पाहणं कर्म आहे, कानाने ऐकणं कर्म आहे. मग कर्माशिवाय मनुष्य राहू शकेल का? राहू शकणार नाही. मग कर्मच करायचं तर वाईट कशाला? चांगलं कर्म करावं ना. अरे कर्मद्वाराची सिद्धीस पावले जनकाधिकम. करी तू कर्म लक्षुनी लोकसंग्रह धर्म हे. जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेचे दुसरे जन. तो मान्य करतो जे जे लोक चालवितात ते. अरे जी सज्जन मंडळी असतात ती जी जी कर्म करतात त्यांचं पाहून लोक आचरण करतात. म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे. करावे मिळवावेसे नसे काही जरी मज. तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागितोच की. अर्जुना तू विचार कर, अरे मला काही मिळवण्यासारखं आहे का? हे सगळं विश्व मीच निर्माण केलं. समुद्रे मर्यादा नोलंगावी ही आज्ञा माझी. हे सगळं म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. जो जगात ते चालवित आहे. एवढा मी सर्व शक्तिमान असून सुद्धा निर्माण करणारा मीच, त्याचं पालन करणारा मीच, त्याचा संहार करणाराही मीच. कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. कौरवामध्ये मीच आहे, पांडवामध्ये मीच आहे, अणुरेणूत भरलो. सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे. करावे मिळवावेसे नसे काही जरी मज. तिन्ही लोके तरी पार्था कर्मी मी वागत होते. मला करण्यासारखं काही नसलं, मला काही कमवायचं आहे का, मला काही मिळवायचं आहे का? नाही, हे सगळं मीच निर्माण केलं मला. पण तरीसुद्धा मी माझं कर्म सोडलं आहे का? तुझं सारथ्य करतोच आहे ना, घोड्याला खरारा घालतोच आहे ना. म्हणजे मी माझं कर्म करायचं सोडलं नाही. एवढा मोठा जगन्यता परमात्मा तो जर आपलं कर्म केल्याशिवाय राहत नाही. अर्जुना तुझं कर्म युद्ध करणं ते तू सोडू नको. पुन्हा अर्जुनाचा प्रश्न आहे, अध्याय 3मध्येच आहे. अर्जुन म्हणतो मनुष्य करीतो पाप कोण्याच्या प्रेरणेमुळे. आपुली नसता इच्छा वेठीस बांधला जसा. काय प्रश्न विचारलाय? मनुष्य पाप का करतो? मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे. कोणाच्या प्रेरणेमुळे मनुष्य पाप करतो? आपुली नसता इच्छा वेठीस धरला जसा. आपली इच्छा नसताना सुद्धा तो पापकर्माला प्रवृत्त का होतो? कामहा आणि हा क्रोध घडीला जो रजो गुणे. मोठा खादाड पापिष्ट तो वैरी जाण तू इथे. पापकर्माला प्रवृत्त करणारा कोण आहे? तुझ्यामध्ये असलेला काम, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे.
ते काय करतो, तो तुला पाप करायला प्रवृत्त करतो. आणि पापाला कोण प्रवृत्त करतो? तुझ्या डोक्यात भरलेला राग. तो तुझ्याकडनं काहीतरी असं घडवतो की त्याने पाप निर्माण होतं. म्हणून तुला पापाला प्रवृत्त करणारे कोण आहेत हे लक्षात घे आणि त्यांच्यावर कंट्रोल कर. काम हा आणि हा क्रोध, घडीला जो रजोगुणे, रजोगुणापासून निर्माण झालेला हा काम आणि हा क्रोध हे मोठे खादाड आहेत. त्याला किती दिलं तरी त्यांची तृप्ती होत नाही. कामाची तृप्ती होत नाही आणि रागाचीही तृप्ती होत नाही. तो सारखा रागावलेलाच. काम हा आणि हा क्रोध, घडीला जो रजोगुणे, मोठा खादाड पापिष्ट तो वैरी जाणतो. इथे तुम्हाला प्रश्न विचारत ना, मला माणसाला पापाला प्रवृत्त कोण करतं? त्याचं उत्तर हे आहे, हा काम आणि हा क्रोध ते तुला पाप प्रवृत्त करतात. ते रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण आण, मग तू पापही करणार नाहीस. इंद्रिये बोलिली थोर, मन त्याहून थोरते, बुद्धी थोर मना होणे, थोर ती होणे तो प्रभू. सगळ्यात काय म्हणले, ही इंद्रिय मोठी अनिवार्य आहेत बाबा. सगळी इंद्रिय माणसाला पापकर्माला प्रवृत्त करतात असं म्हणजे इंद्रिय अनिवार्य आहेत. म्हणजे इंद्रिय अनिवार्य नाही आहे, त्याच्यावरती कंट्रोल करणारं मन आहे. त्या मनावर तुझा कंट्रोल झाला की सगळी ही इंद्रिय तुझ्या स्वाधीन होती. कारण इंद्रियांचा स्वामी कोण आहे? मन. ते मनात येईल तशी इंद्रिय करतात काम. त्या मनावर तुझा कंट्रोल आला, ते मन तुझ्या ताब्यात आलं की मग ही इंद्रिय काय करतील? मनाचंच ऐकणार ना. ते मनच तुझ्या ताब्यात आलं. म्हणून इंद्रियापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मन. त्या मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? बुद्धी. ती बुद्धी सांगते की असं करू नकोस. ती कुणाला सांगते? मनाला. मग इंद्रिये बोलली थोर, मन त्याहूनही थोरते, बुद्धी थोर मनाहूनी, आणि तीहूनी तो प्रभू. आपल्या बुद्धीपेक्षाही कोण श्रेष्ठ आहे? तो परमात्मा आहे. कारण तो बुद्धीला चालना देतो म्हणून तो परमात्मा श्रेष्ठ आहे. असा तो प्रभू जाणूनी आवरी आपापणा, संहारी काम हा अवैरी, तू गाठोनी परोपरी. भगवंत म्हणतात की हा जो योग आहे तो मी पूर्वी सूर्याला सांगितला. मग त्या सूर्याने मनुला हे ज्ञान दिलं, मग इक्ष्वाकुला हे ज्ञान दिलं, आणि असं परंपरेने ते ज्ञान पुढं आलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान कुणी दिलं? भगवंत म्हणतात मी दिलं. कुणाला दिलं पहिल्यांदा? भगवान महाविष्णूच्या नाभिकमलातनं कोण निर्माण झाला आहे? ब्रह्मदेव. भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं की तू सृष्टी निर्माण कर. ब्रह्मदेव पाहतो सगळीकडे जलमय सृष्टी आहे. आता कोण सांगतोय मला? आज्ञा कोण देतोय? त्याला काही कळेना. मग त्या कमळातनंच खालीवर खालीवर अशी 100 वर्ष केली, पण त्याला काही कोण आवाज देतोय कळेना. मग त्याने विनंती केली की जो कोणी मला आज्ञा करतोय त्याने समोर यावं आणि सृष्टी कशी निर्माण करावी याचं मला ज्ञान द्यावं. मग परमात्म्याने हंसरूप धारण केलं आणि हंसरूपाने ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये जे सांगितलंय ते भागवत, त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. कशी सृष्टी निर्माण करायची ते ज्ञान कोणी दिले? भगवंताने दिले. चतुश्लोकी भागवत. तसं भगवंत म्हणतात की हे ज्ञान जसं मी त्याला दिलं तसं सूर्याला दिलं, सूर्याने मनुला दिलं, मनुने मग पुढच्या राजर्षी लोकांना दिलं. असं परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आहे. अर्जुन म्हणतो असं कसं होईल? अरे तू तर द्वापरयुगात जन्मलेला आणि सूर्य तर अनादी काळापासून आहे. मग त्याला तू निर्माण केलंस किंवा त्याला ज्ञान दिलं असं कसं सांगतोस? श्री भगवान म्हणाले माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे, जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणस. अरे मला सगळं आठवत आहे पण तुला आठवत नाही. म्हणजे असं कसं आठवत नाही? असं विचार करा की एखादा मनुष्य कोमात गेला आहे, त्याला काय आठवत आहे का? आठवत नाही.
समजा कोमातनं तो जागा झाला, अरे मला इथं कोणी आणून ठेवलं, काय केलं काय. तसं तुला अनेक जन्माची विस्मृती झाली आहे आणि मला सगळे जन्म आठवत आहेत. हा तुझ्यातला आणि माझ्यातला फरक आहे. असूनिमी अजन्मा असूनिही अजन्मामी निर्विकार जगत प्रभू, माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जणू. मी निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण हे सगळं विश्व निर्माण कोण करते तर माझी माया. ती माया हे सगळे निर्माण करते. आणि मग मला काय यावं लागतं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गळून जातसे धर्म ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे. राखावया जगे संता दुष्टा दूर करावया, स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगे युगे. जन्मकर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, देह गेला पुन्हा जन्म न पावे भेटून मज. अशी माझी जी जन्मकर्म आहे, ह्या माझ्या अनेक अवतारामध्ये केलेल्या लीला आहेत. जो कोणी या माझ्या लीलांचं स्मरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, त्याचा उद्धार होतो असं भगवंत म्हणतात. जन्मकर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे, अशी माझी जन्मकर्म आहे. जो नीट ओळखतो म्हणजे ज्ञानाने मला जाणतो, तो देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटून मज. तो मला येऊन मला प्राप्त होत असल्यामुळे पुन्हा त्याला जन्म मृत्यू लाभत नाही. भजते मजजे जैसे भजे तैसाची त्यासमी. भजते मजजे जैसे भजे तैसाची त्यासमी. जे माझ्याशी जसे त्यांच्याशी मी तसा आहे. यो यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. जे माझ्याशी जशी भक्ती करतात तसा मी त्यांना आहे. जे म्हणतात संकष्टी पावावे त्यांना मी संकष्टीला पावतो, आणि जे म्हणतात संकटी पावावे त्यांना त्यांच्या प्रत्येक संकटात प्राप्त होतो. आता संकष्टीला पावणारा देव पाहिजे का संकटी पावणारा देव पाहिजे? गणपतीच्या आरतीमध्ये संकष्टी पावावे असं नाही आहे, संकटी पावावे आहे. आरती म्हणताना तुला आपलं लक्ष पाहिजे. संकष्टी पावावे असं नाही आहे, संकटी पावावे. तेव्हा जे मला जशी प्रार्थना करतात तसं मी त्यांना प्राप्त होतो. जे माझी वर्षातनं एखाद दिवशी आठवण करतात त्यांची मी वर्षातनं एखाद दिवशी आठवण करतो. जे महिन्यातनं एखाद दिवशी आठवण करतात त्यांना महिन्यातनं एखाद दिवशी भेटतो. जे रोज सकाळी आठवण करतात त्यांना सकाळी भेटतो. जे दुपारी काढतात त्यांना दुपारी भेटतो. जे रात्री काढतात त्यांना रात्री भेटतो. जे माझी जशी आठवण करतात तसा त्या वेळेला मी त्यांना भेटतोच की. आणि जे माझे 24 तास आठवण करतात 24 तास मी त्यांच्याबरोबर आहे. यो यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. संपूर्ण पेटला अग्नी काष्टे जाळूनी टाकितो, तसा ज्ञानाग्नी तो सर्वे कर्मे जाळूनी टाकतो. नाही ज्ञानेन पवित्रम इद्दे. म्हणजे ज्ञानासारखं या जगात दुसरं पवित्र काही नाही. त्या ज्ञानाने काय होतं? आपल्या सर्व कर्मांचा नाश होतो. जसा अग्नी सर्व जाळून टाकतो तसं ज्ञानरूपी अग्नी आपली सगळी कर्म जाळून टाकतो. ज्ञानासवनसे काही पवित्र दुसरे जगे, योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये. श्रद्धेने मिळवी ज्ञान संयमी नित्य सावध, ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटीची मग.
ज्ञानाने श्रद्धेने ज्ञान मिळतं. आपली देवावर श्रद्धा असली की मग आपल्याला ज्ञान कसं मिळावे याची योजना तो परमात्मा बरोबर करतो. श्रद्धेने मिळवी ज्ञान. आपल्या गुरुवर आपली श्रद्धा पाहिजे तर ते ज्ञानाचा उपयोग आहे. श्रद्धेने मिळवी ज्ञान. संयमी नित्य सावध. संयमी मनुष्य आहे तो सारखा सावध राहतो. कशाचा का सावध राहतो? मरणाचे स्मरण असावे, हरिभजनास सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे रीती. येणे रीती जो वर्तला तयास म्हणती महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरते. ज्याला मृत्यूचं स्मरण आहे तो कायम चांगलाच वागणार हो. पुढच्या क्षणी मी मरणार आहे याचं भान ज्याला आहे तो कुठलाही क्षण वायाच घालवणार नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचित्. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण फळाची अपेक्षा ठेवू नकोस. फळी आश्रय सोडून करी कर्तव्य कर्म जो, तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय. फळाची आसक्ती सोडून करणारा कर्म करणारा त्याला संन्यासी म्हटलेलं आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. भूतात भरला आत्मा, भूते आत्म्यात राहिले. योगाने जोडीला देखे हेचे सर्वत्र दर्शन. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मज सर्वात जो पाहे, पाहे माझ्यात सर्वही. ज्याला माझ्यामध्येच हे विश्व दिसतंय किंवा विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत मी दिसतोय. बघा, ज्याला ह्या संबंध सृष्टीमध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये भरलेला मी दिसतोय किंवा माझ्यामध्येच हे सगळं विश्वरूप आहे हे ज्याला दिसतंय, कळतंय ज्ञानाने. मज सर्वात जो पाहे, पाहे माझ्यात सर्वही. त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय. असा ज्ञानी मनुष्य जो सर्वत्र मला पाहतो. मज सर्वात जो पाहे, पाहे माझ्यात सर्वही. असा ज्ञानी मनुष्य, त्याचा मी आणि तो माझा. परमात्मा म्हणतो मी कुणाचा आहे? मी त्याचा आहे. अशा भक्ताचा मी आहे. त्याचा मी आणि तो माझा. मी त्याचा आहे म्हणजे ते सांगेल ते काम करायला मी उभा आहे. काय म्हटलं बघा तुकाराम महाराजांनी, तुका वाजवी तो टाळी उभा विठ्ठल जवळी. त्याने हाक मारायची खोटी की मी आहेच. त्याचा मी त्याचा आहे. त्याच्यासाठी वाटेल ते कर्म करायला मला कमीपणा वाटत नाही. मग तीही जे जे करावे ते मजसी पडले आगवे, जैसे आजाद पक्षाची निनावे पक्षिणी जे. मग त्या भक्ताला जे जे करावं वाटतं ते मीच करतो असं भगवंत म्हणतात. त्याचा मी त्याचा झाल्यामुळे काय होतं, त्याची सगळी कामं मलाच करावी लागतं. मग तीही मनी जे जे. माऊलीने फार सुंदर सांगितले. माऊली काय म्हणतात, मग तीही जे जे करावे ते मजसी पडले आगवे, जैसे अजात पक्षाचे निनावे पक्षिणी जी. त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय. तो आणि मी काही मग वेगळा राहत नाही. तो ज्ञानी आणि मी एकरूपच आहोत. देव आणि भक्त, देव आणि भक्त दुजा नाही विचार. काय म्हणतो अर्जुन बघा,
देवा तू म्हणतो हे मन ताब्यात घे, पण ते कठीण आहे रे. चंचल हे मनकृष्ण प्रमाते बलवदृढा. मन चंचल हे कृष्णा हट्टी छडितसे बळे. धावे वाऱ्यावर त्याचा दिसे निग्रह दुष्कर. अरे वारा जसा ताब्यात येत नाही ना, तसे मन ताब्यात येत नाही. काय करावं? भगवंत म्हणाले ते मन कसं ताब्यात घ्यायचं आहे ते भगवंत अर्जुनाला सांगतायत. अवश्य मन दुस्साध्य. खरं आहे, मन हे दुस्साध्य आहे, आपल्याला ताब्यात येण्यास कठीण आहे. पण अवश्य मन दुस्साध्य म्हणतोस तसेची ते तसंच आहे मन. सहजासहजी ताब्यात येत नाही. परी अभ्यास वैराग्य त्याचा निग्रह होत असतो. पण हळूहळू त्याचा अभ्यास केला, त्याला ताब्यात मनाला ताब्यात घेण्याचा हळूहळू अभ्यास केला की ते मन हळूहळू ताब्यात येतं. वैराग्य त्याचा निग्रह होत असे. आपल्या मनात जसं जसं वैराग्य निर्माण होईल तसतसं हे मन ताब्यात येतं. म्हणून मनात संयम पाहिजे. हां, खुदा के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. संयमाविण हा योग न साध मानितो चिमी. न साधे मानितो चिमी. संयमाविण आपल्या मनामध्ये थोडा संयम पाहिजे. वेट अँड सी. थोडी वाट पाहिजे, तयारी पाहिजे आपल्याला. आपला उतावीळपणा चालत नाही. परी संयमवंतास उपाय साध्य होत असे. ज्याला संयम आहे त्याला हळूहळू तो साध्य होतो. अंतकाळी माझेची चित्ती स्मरण राखुनी. देह सोडून गेला तो मिळे मज न संशय. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये माझं नाम आलं त्याचा मी उद्धार करतो. आता लक्षात घ्या, अंतकाळी मुखातनं नाम यायला त्याची प्रॅक्टिस पाहिजे का नको? म्हणून आयुष्यभर नाव घ्यायचं, म्हणजे अंतकाळी ते आपोआप आपल्या मुखामध्ये येतं. अनन्य भावे चिंतूनी. भगवंत म्हणतात की काही लोकांना असं वाटतं की देवाचं नाव घेतलं तर मग आपल्या प्रपंचाचं काय होईल? काही नाही, उलट देव तुमचा प्रपंच चालवेल. याचं तुमचं तुम्ही काम करत राहायचं, तुम्हाला यश देत राहील. योगक्षेमं वहाम्यहम असं त्यांनी म्हटलेलं आहे. अनन्य भावे चिंतूनी भजती भक्त जे मज. सदा मिसळले त्यांचा मी योगक्षेम चालवी. जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी चालवतो. देव म्हणतो मला जास्ती काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या परेच्छती. पत्र वा पुष्प जो प्रेमे, फळ वा जळ दे मज. ते त्या पवित्र भक्तांचे अर्पिले खाय मी सुखे. जो कोणी मला भक्तिभावाने अर्पण करतो, मग ते पान असो, फूल असो, फळ असो, पाणी असो, ते मी अत्यंत प्रेमाने स्वीकार करतो, खातो. मग भगवंतांनी त्याला विभूती योग सांगितला. प्रत्येकात मी कसा असतो हे सांगितलं. बरे मी सांगतो दिव्य मुख्यमुखीची त्या तुझं. माझा विविध विस्तार न संपेची कुठे कधी. त्यातल्या महत्त्वाच्या मी तुला सांगतो.
राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करतो. हृदये तिष्ठती अर्जुन. राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी. भूतमात्रास मी मूळ मध्यमी मीच शेवट. या भूतमात्रांचा मूळसुद्धा मीच आहे, मध्यसुद्धा मीच आहे आणि शेवटसुद्धा मीच आहे. आदित्यात महाविष्णू ज्योतिष्मंतात सूर्य मी. मरीची मुख्य वायुत मी. नक्षत्रात चंद्रमा मी. सामवेद वेदात असे देवात इंद्र मी. चेतना मीची भूतात मनते इंद्रियात मी. कुबेर्यक्ष रक्षात मी. रुद्रात सदाशिव. वसूत मी असे अग्नी असे उंचात मेरु मी. पुरोहितात तुजाण मुख्यतो मी बृहस्पती. सेनानीत तसा स्कंद जलराशीत सागर मी. एकाक्षरवाणीत महर्षीत असे भृगु. जप मी सर्व यज्ञात मी. स्थिरात हिमालय मी. एकाक्षर वाणीत माझं वाणीमध्ये म्हणजे शब्दामध्ये मी कोण आहे? एकाक्षर ओम हे माझं स्वरूप आहे. आणि सर्व यज्ञात कुठला यज्ञ श्रेष्ठ आहे? जप मी. सर्व यज्ञात जपयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे. दशांगुले उरला असं म्हणतंय. अथवा काय हे फार जाणून करशील तू. एकांशे विश्व हे सारे व्यापून उरलोच मी. मी सर्वांना व्यापून पुरा शिल्लक आहे.